हाय फ्रेंड्स, मी अस्मिता आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खजूर चिंच चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। त्यासाठी मी इथं 200 ग्रॅम खजूर बी काढून घेतलेले आहेत व 200 ग्रॅम चिंच मी बी काढून घेतलेली आहे आणि त्यासाठी मी 200 ग्रॅम गूळ वापरलेला आहे। पहिल्यांदा आपल्याला खजूर व चिंच व्यवस्थित धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपण ती भिजत घालणार आहोत। खजूर मी धुवून घेतलेली आहे, आता चिंच सुद्धा मी धुवून घेणार आहे। आता चिंच पण धुवून झालेली आहे, त्यामध्ये मी गूळ सुद्धा घालून घेणार आहे आणि पुरेसं पाणी घालून ते आपल्याला अर्धा ते पाऊण तास भिजत ठेवायचं आहे। तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। आता मी अर्धा तास असंच भिजत ठेवणार आहे। अर्धा तास झालेला आहे। आता आपल्याला खजूर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। सर्व खजूर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि ही बारीक करून घेणार आहे। शक्य तेवढी खजूर आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। आता हे सर्व मी एका बाउलमध्ये काढलेलं आहे आणि यात जी खजूर छोटी छोटी किंवा मोठे तुकडे राहिलेले आहेत ते पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घ्यायचे आहेत। समोसा असो, भेळ असो किंवा पाणीपुरी असो किंवा कोणत्याही प्रकारचं चाट असो, त्यासाठी आपल्याला ही चिंच, गूळ आणि खजूर वापरलेली चटणी नेहमी लागत असते। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता चिंच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची नाही, ते हातानेच आपल्याला मॅश करून त्याचं सर्व काढून घ्यायचं आहे। व्यवस्थितपणे ती आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला खजूरच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे। अजून थोडंसं पाणी घालून मी हे काढून घेणार आहे। अशा पद्धतीने मी सर्व चिंचेचं पाणी काढून खजूरच्या पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे। खजूर आपण मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे थोडासा त्याला फेस आलेला आहे, पण नंतर हा फेस पूर्णपणे निघून जातो। थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि लाल तिखट आपल्याला हवं तेवढं, मी इथं अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतलेलं आहे। तुम्हाला जर ते जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घालून घेतलं तरी काही हरकत नाही। अशा पद्धतीने आपली चिंच, खजूर, गूळ चटणी तयार आहे।